मित्रांनो, आज आपण चंद्रशेखर आझाद यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. चंद्रशेखर आझाद हे महान क्रांतिकारक होते. चंद्रशेखर आझाद हे उग्र स्वभावाचे होते. लहानपणापासूनच ते क्रांतिकारी कार्यात सक्रिय होते. चंद्रशेखर आझाद यांनी मरेपर्यंत इंग्रजांच्या हाती येणार नाही अशी शपथ घेतली होती. अखेरच्या क्षणी इंग्रजांनी त्यांना घेरले तेव्हा त्यांनी स्वतःवर गोळी झाडली आणि ते शहीद झाले. चंद्रशेखर आझाद यांचा जन्म 23 जुलै 1906 रोजी मध्य प्रदेशातील भाभरा गावात एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर तिवारी होते. त्यांच्या वडिलांचे नाव सीताराम तिवारी होते. ते अलीराजपूर येथे कामाला होते. त्यांच्या आईचे नाव जागराणी देवी होते. सीताराम तिवारी यांच्या पहिल्या 2 पत्नीचा मृत्यू झाला होता. जागराणी देवी त्यांची तिसरी पत्नी होती. आझादच्या आईला त्यांना संस्कृत पंडित बनवायचे होते. आझाद यांचे बालपण भाभरा येथील भिल जातीच्या मुलांसोबत गेले. तिथे ते बाण मारायला आणि निशाणा साधायला शिकले. 1921 मध्ये महात्मा गांधींनी असहकार आंदोलनाची घोषणा केली. तेव्हा चंद्रशेखर अवघे 15 वर्षाचे होते आणि ते त्या चळवळीमध्ये सामील झाले. या आंदोलनात प्रथमच चंद्रशेखरांना अटक झाली. यानंतर चंद्रशेखर पोलीस ठाण्यात नेऊन लॉकअपमध्ये बंद केले. डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीत आझादला पांघरून घालण्यासाठी आणि झोपायला बेडही देण्यात आला नव्हता. मध्यरात्री जेव्हा इन्स्पेक्टर चंद्रशेखरला सेलमध्ये भेटायला गेले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. चंद्रशेखर हा मुलगा शिक्षेची सभा घेत होता आणि त्या कडाक्याच्या थंडीतही घामाने आंघोळ करत होता. दुसऱ्या दिवशी आझादला न्यायदंडाधिकाऱ्यासमोर हजर करण्यात आले. मॅजिस्ट्रेटने चंद्रशेखरला तुझे नाव विचारले. चंद्रशेखर यांनी आझाद असे उत्तर दिले. मग मॅजिस्ट्रेशनने कडक आवाजात विचारले वडिलांचे नाव. तेव्हा चंद्रशेखरने स्वातंत्र्य असे उत्तर दिले आणि पत्ता विचारल्यावर चंद्रशेखरने जेल असे उत्तर दिले. चंद्रशेखरचे हे उत्तर ऐकून न्यायाधीश खूप संतापले आणि त्यांनी चंद्रशेखरला 15 कोटीची शिक्षा सुनावली. चंद्रशेखरच्या पराक्रमाची कहाणी बनारसच्या घराघरात पोहोचली होती आणि आजपासून त्यांना चंद्रशेखर आझाद असे संबोधले जाऊ लागले. आझाद यांनी आपल्या क्रांतिकारी जीवनात काही काळ झाशीत घालवला. ओरझा जंगल ते झाशी पासून 15 किलोमीटर अंतरावर होते. या जंगलात आझाद नेमबाजीचा सराव करायला आणि त्यांच्या गटातील तरुणांना नेमबाजी शिकवायचा. या दरम्यान त्यांनी अनेक वेळा साधूच्या वेशात राहून अध्यापनाचे कार्यही केले. विधानसभा बॉम्बकांड ब्रिटिश राज्याच्या हुकुमशाहीचा निषेध करण्यासाठी जेव्हा भगतसिंग यांनी त्यांच्या साथीदार बटुकेश्वर दत्त यांच्यासह 8 एप्रिल 1929 रोजी दिल्लीच्या सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्बस्फोट केला. ब्रिटिश सरकारने केलेल्या काळ्या कायद्यांचा विरोध करणे हा या स्फोटाचा मुख्य उद्देश होता. आझाद यांच्या नेतृत्वाखाली हा स्फोट झाला. हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन काकुरी घटनेत पकडलेल्या सर्व क्रांतिकारकांना शिक्षा झाली. त्यानंतर हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन दीर्घकाळ निष्क्रिय होती. त्यानंतर दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर गुप्त बैठक आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये भगतसिंग यांना प्रसिद्धीची जबाबदारी देण्यात आली होती. या बैठकीत सर्व क्रांतिकारी पक्षांचे संघटन करून हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचे नाव बदलून हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन करण्यात आले. आझाद यांना संघटनेचा प्रमुखाचे कमांडर इन चीफ जबाबदारी देण्यात आली. चंद्रशेखर आझाद यांचा मृत्यू 27 फेब्रुवारी 1931 रोजी चंद्रशेखर आझाद आपल्या मित्रांना भेटण्यासाठी अलाहाबादच्या अफ्रेड पार्क मध्ये गेले होते. माहिती देणाऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतर ब्रिटिश पोलिसांनी आझाद आणि त्यांच्या साथीदारांना चारही बाजूंनी घेरले आणि त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले. प्रदीर्घ गोळीबारानंतर त्यांनी आपल्या बंदुकीच्या शेवटच्या गोळीने स्वतःला ठार मारले, कारण त्यांनी जिवंत असताना इंग्रजांच्या हाती न पडण्याची शपथ घेतली होती. इंग्रजांनी कोणालाही न सांगता त्यांचे पार्थिव रसुलाबाद घाटावर पाठवून अंत्यसंस्कार केले. चंद्रशेखर आझाद बद्दल मनोरंजक तथ्ये. चंद्रशेखर आझाद नेहमी सोबत माउचल घेऊन जात असत.
ते पिस्तूल आजही अलाहाबादच्या संग्रहालयात ठेवण्यात आले आहे. आझाद नेहमी म्हणायचे, आम्ही शत्रूंच्या गोळ्यांचा सामना करू मुक्त झालो आहोत, आझाद राहतील. भगतसिंग यांच्यावर बनलेल्या अनेक चित्रपटांमध्ये चंद्रशेखर आझाद यांनी व्यक्तिरेखा सांगितली गेली आहे. धन्यवाद. भेटूया पुढच्याच अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.